यानंतर पुढची बातमी आहे ती राज्याच्या राजकारणातून। पुढच्या 2 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी घडेल असे संकेत संजय राऊतांनी दिले। हे संकेत देण्यासाठी त्यांनी एका बकऱ्याचा फोटो ट्विट केलाय। संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करताच त्यानंतर जे आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यामध्ये अनेक प्राण्यांची एंट्री झाली आहे। पाहूया एक रिपोर्ट। राज्यात सध्या या बकऱ्याची जोरदार चर्चा आहे। खाटकाच्या लाकडावर या बकऱ्याला उभं केलंय संजय राऊतांनी। म्हणजे खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या बकऱ्याचा फोटो संजय राऊतांनी ट्विट केला। नुसता फोटो ट्विट केला नाही तर राऊतांनी एक प्रश्नही विचारलाय। राऊत विचारतायत, खबर पता चली क्या? या बकऱ्याच्या फोटोच्या वर लिहिलंय एसनशी गट। खबर पता चली क्या? एसनशी आणि बकरा। खबर पता चली क्या? एसनशी आणि बकरा ही काय भानगड आहे? आम्ही राऊतांना थेट विचारलं, कहना क्या चाहते हो? तुम्ही पत्रकार आहात, ट्विट केलंय, एक बकरा आहे, तुम्हाला काय सुचवायचं? महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल, कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं, असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। नाही, पण तुम्ही खाली असं म्हटलं एसनशी गट, मग काय आहे ते? तुम्हाला कळलं पाहिजे काय एसनशी गट आहे तो। तुम्हाला UBT माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहीत असतं हां, आणि तुम्हाला एसनशी माहीत नाही। अभ्यास करा जरा। एसनशी म्हणणाऱ्या राऊतांचा रोख अर्थातच एकनाथ शिंदेंकडे। राऊतांनी बकऱ्याचा फोटो टाकून शिंदे गटाला डिवसल्यावर शिंदे सेना म्हणाली, आम्ही बकरे तरी आहोत, तुमचा उंदीर झालाय उंदीर। संजय राऊतला इतरांवर टीका करण्यामध्ये काय आनंद बोलतो माहित नाही। आम्ही लाकडाच्या याच्यावर ओढक्यावर उभे आहोत का कशावर? तुला काय करायचं काय? आमच्या ताकदीचा अंदाज आला नाही का? आणखी आम्ही ठरवलं तर काय करू शकतो हे तुम्हाला दिसलं नाही का चित्र? आणखी एकच झटका, एकच चिमटा घेतला तर लाहीलाही झालेली तुमची। तुम्हाला नेस्ता नाबूद केलं आहे आणि तुमची अवस्था आज जी आहे ना, ती महाराष्ट्रातल्या कुणालाही सांगा, चला उभाटात प्रवेश घ्यायचा तर तो पळतो, पाय लावून पळतो, तो तुमच्याकडे यायला तयार नाही। आणि एक तुम्हाला मी सांगतो की या काही दिवसामध्ये त्यांच्याकडचे जे काय आहेत ना मान्यवर, जे ह्यांना कंटाळलेले आहेत, यांच्या जाचाला कंटाळलेत ना, त्या सर्व मान्यवरांचा प्रवेश आम्ही शिवसेनेत करणार आहोत। मुख्यमंत्रीपद गेल्यापासून शिंदे नाराज आहे। अदला बदल झालेल्या खुर्चीवर अजूनही शिंदे कम्फर्टेबल नाही आहेत। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये सतत या ना त्या कारणानं धुसफूस सुरू असतेच। अमित शहा तटकरेंच्या घरी भोजनाला जाणार हे कळताच शिंदेंनी अमित शहा महाराष्ट्रात येताच मध्यरात्री पुण्यात अमित शहांची भेट घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटणार हे समजतात संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक फोटो ट्विट केला। खटकाकडे एक बकरा हलाल होणार आहे असा हा फोटो आहे। या फोटोवरनं शिंदेंना डिवसण्याचा प्रयत्न राऊतांनी केला आहे। या भेटीमध्ये अमित शहांनी शिंदेंना मात्र मुख्यमंत्री हे फडणवीसच आहेत आणि आता त्यांच्याच बाजूनी कौल असल्याचं म्हटलं गेलेलं आहे, असं सूत्रांनी सांगितलंय। शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे कसे घरी बसून राहिले या टीकेचा जप करत शिंदेची शिवसेना ठाकरेंना सतत हिणवत राहते, तर शिंदेंना सतत डिवचत राहण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा एक कलमी अजेंडा। याच डिवचाडिवची मधून काही दिवसांपूर्वी उभाठा आणि एसनशी अशी एकमेकांना नावं ठेवण्याचा कार्यक्रम झाला। शिवसेना UBT नाही, शिवसेना एकच आहे। दुसरी ती गद्दार सेना आहे। मी उघड म्हणतोय, ती गद्दारांची सेना आहे। तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्या शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही। ती गद्दार एसनशी सेना आहे। या एसनशी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी बरं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला? ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं
पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये. एसएनसी म्हणजे काय? शॉर्टकट. मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करू द्या. आता याच दिवसण्याच्या खेळातली पुढची आयडिया म्हणजे फाटकाच्या लाकडावर उभा राहिलेला हा बकरा. राजकारणात असे आतापर्यंत अनेक बकऱ्यांचे बळी गेलेत, पण आता या बकऱ्यावरून आता 2 शिवसेनेमधला नवा उंदीर मांजराचा खेळ महाराष्ट्राला पाहायला मिळतोय इतकं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.